नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटचे बाजारभाव थोडे डाऊन झाल्यामुळे तरकारी भाजीपाला उत्पादक नाराजी व्यक्त करतात। नारायणगावच्या या तरकारी मार्केटमध्ये फ्लावर, कोबी, गवार, दोडका, चवळी, त्याचबरोबर तोंडली, काकडी, टांग्या भोपळा, साधा भोपळा, वांगी, लसूण, बटाटा, बीट या सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत। आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झालं असं व्यापारी बांधव सांगत आहेत। आता प्रत्यक्षात 12 तारखेला तरकारी भाजीपाल्याला नेमका बाजारभाव काय मिळाला पाहूया। ब्युरो रिपोर्ट, विघर टाइम्स, नारायणगाव। फ्लावर 200 रुपये, 18 ते 20 रुपये फ्लावर, कोबी 60-70 रुपये, वाटाणे 350 म्हणजे 35 रुपये किलो, गवार बघायला सुद्धा ना 1000 रुपये, काकडी कालला 20 रुपये होती, आजला 16 रुपये, शेवगा 400, 500, 550, तोंडली 500 रुपये, मका 15 रुपये किलो, बीट सुपर बीट असेल तर 90-100 रुपये, फरशी 200-250, काळी वांगी चांगली असेल अगोरात तर 100 रुपये, गावठी वांगी आजला वाढली बाजार 30 रुपये किलो, 300 रुपये 10 किलो, काळी मिरची जागेवरती 700, 800, 850, ढोबळी मिरची 35 ते 40 रुपये किलो, बीट झालं ना, दोडका बघायला सुद्धा नाही, दुधी भोपळा 20 रुपये ते 25 रुपये, कांदे 14-15 सुपर एकदम, बटाटे 10 रुपये 11 रुपये किलो, लसूण सध्या कमी प्रमाण पण 700-800, अद्रक 50 रुपये 55 रुपये किलो, लिंबू 30 रुपये किलो। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।